जे स्पॉट आहे, जिथलं स्पॉट आहे तिथं पुरातन, ऐकून घे, पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे. तिथं पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे. आणि ह्या सगळ्यांचं त्यांचं हे आहे की प्रभू राम त्या ठिकाणी येऊन गेलेत. प्रभू राम तिथं त्या ठिकाणी येऊन गेलेत. पुरातन मंदिर आहे. परवा यड्रावकर साहेबांच्या त्यांना लक्षात आलं की तिथं तो घाट आहे पुरातन काळाचा. त्या ठिकाणी 15 ते 20 फुटाच्या मातीवरती त्या ठिकाणी साठलेला. त्यांनी 15-20 दिवस अगोदर त्यांनी सगळा क्लिअर केला आणि पुरातन घाट त्या ठिकाणी बाहेर काढला. त्या योजनेला माझं व्यक्तिगत आमदार म्हणून या योजनेचं राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना असं त्या ठिकाणी नाव द्यावं असं माझं त्या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. तर पाणी आपण आणायचं कुठनं हा एक फार महत्त्वाचा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी झाला. मग आम्ही त्याच्यावरती मी मगाशी सांगितलं की जुलैपासून मी त्या ठिकाणी रिसर्चमध्ये लागलो. प्रत्येक महिन्यामध्ये पाणी कसं उपलब्ध असतं, जो आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा आपण जो विचार करतो की आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, तिथे प्रत्येक महिन्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला. आणि खरं म्हणजे मे एंड हा उन्हाळ्याचा शेवटचा महिना धरला जातो. आता आपण बघितलं काल जोरात पाऊस झाला, आता नदीत पाणी भरपूर यायला चालू होतंय, मग पात्र वाढतंय, नैसर्गिकच पात्र वाढतंय. परंतु मार्च एप्रिल मे 3 महिन्यामध्ये आपण जिथं फायनल करतोय त्या स्पॉटमध्ये पाण्याची हाईट किती, पाण्याची डेप्थ किती, किंवा नदीमध्ये किती लांब पात्रामध्ये पाणी उपलब्ध होतंय आणि किती साठा राहतो, किंवा त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं पाणी जे उपलब्ध असतंय ते शुद्ध आहे का नाही, पिण्याच्या लायकीचं आहे का नाही, हे फार तपासण्याचं फार महत्वाचं होतं. कारण की आपण आजही टाकतो म्हटलं तर पंचगंगेतनं पाणी सरकार लगेच करू शकतो, आपल्या बाजूलाच आहे. परंतु आपण बघितलं की या 3-4 नद्याचा संगम होऊन आपल्याला या ठिकाणी कृष्णेत जातं. आणि जिथं आपण पाणी आपण उचलणार आहे तिथलं ह्या नदींच्या मुळं किंवा कृष्णेमुळं पाणी त्या ठिकाणचं क्वालिटी काय आहे ह्याचाही आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास केला. आणि पाणी अतिशय पिण्यालायक किंवा आपल्याला लागणाऱ्या रिक्वायरमेंटपेक्षा त्याचे जे प्रदूषित नॉर्म्सपेक्षा आपण फार कमी आहोत, ते तिथं पाणी उपलब्ध असणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये पिण्याच्या जिथं आपण प्लॅन करतोय तो त्या ठिकाणी आम्ही तो पाण्याचं टेस्टिंग आपण त्या ठिकाणी व्यवस्थित केलं. नेक्स्ट, आता ही लाईन, या पिवळी लाईन ही महत्वाची, कारण इचलकरंजी फिल्टर हाऊस ते ह्या पॉइंटपर्यंत हा पॉइंट फार महत्वाचा आहे. मग हा पॉइंट का महत्वाचा आहे, ह्याच्यानंतर ही दूधगंगा आहे. दूधगंगेचं पाणी आम्ही उचलत नाही आहे, शेवटचा स्पॉट आहे. इथं या जिथं स्पॉट आहे त्याच्या पुढं जाऊन दूधगंगा कृष्णेमध्ये मिळते. आणि हे कृष्णेचं पात्र आहे, हे कृष्णेचं शेवटचं पात्र आहे. आणि इकडनं जर बघितलं तर ह्या पॉइंटपासून असा इकडं सगळा भाग बघितला तर तो कर्नाटक चालू होतो. आणि तिथं ती जागा आहे जुने दानवाडच्या राधाकृष्ण मंदिराचा तो स्पॉट आहे. राधाकृष्ण मंदिरचा त्या ठिकाणी स्पॉट आहे. आणि हा स्पॉट हुडकत असताना आम्ही फार रिसर्च केला. पाण्याचं इथल्या लोकांची मदत, इथे सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत, ह्यांच्याबरोबर चर्चा झाल्या, ह्यांच्याबरोबर आम्ही माहिती घेतली, जाऊन बघितले. तुम्हाला त्याचे फोटो पुढच्या स्लाइडमध्ये दिसतील की आम्ही ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं डिटेलिंग अभ्यास त्या ठिकाणी केला. मला कुठल्या योजनेला बारगडायचं आहे, कुठल्या योजनेला आणायचं आहे हा विषय नाही आहे. ही योजना जर आणायची असेल तर आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगली जागा त्या ठिकाणी 100% नाही. कारण ह्याचा मी फक्त म्हणतोय असं नाही, तर इरिगेशन डिपार्टमेंटने त्या ह्याला ग्रीन सिग्नल दिलाय. प्रदूषण महामंडळाने पाण्याचं टेस्टिंग करून त्याचा ग्रीन सिग्नल दिलाय. जे इरिगेशन डिपार्टमेंट मग वारणा, पंचगंगा आणि कृष्णेचे जे इरिगेशन सातारा, सांगली आणि कोल्हापूर तिन्ही लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा ग्रीन सिग्नल दिलाय. बरं, आज आपल्या इचलकरंजीला जे सरकारी तक्ता आहे, या पंचगंगा, वारणा आणि कृष्णा
या 3 नद्यामध्ये आपल्या इचलकरंजीला तक्त्यामध्ये पाणी किती शिल्लक आहे, आपल्या हक्काचं पाणी किती आहे, 2 टीएमसी. 2 टीएमसी आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक आहे. आणि 2 टीएमसी पाणी शिल्लक असताना सुद्धा आपण आता कागदोपत्री किती उचलतो, 0.75 काय 0.77 पाणी आपण त्या ठिकाणी या पंचगंगेतनं आणि कृष्णेतनं त्या ठिकाणी उचलतो. आणि अजूनही आपल्याला 1.75 टीएमसी शिल्लक आहे. त्यातलं सगळ्यात जास्त पाणी शिल्लक जे आहे ते वारणेतनं 1 टीएमसी पाणी शिल्लक आहे. आता हा स्पॉट आपण जर बघितला तर वारणा नदी इथं संगम होते, त्यामुळं हे पाणी असं वाहून आपल्याला इथनं उपसा करायला आपला अधिकार आहे. पंचगंगेतनं पाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला अतिरिक्त आपण पॉईंट आपल्याला 22 काहीतरी आपल्याला उपलब्ध आहे, त्यातलं 0.9 काय 0.10 फक्त उचलतो. अजूनही तिथं 10-12 पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक आहे. आणि ह्या स्पॉटमधनं जर उचललं तर आम्हाला कुठल्याही नदीचं अतिरिक्त पाणी, सुळकूडचा जर बघितला तर सुळकूडची योजना करत असताना एक तर तिथं पाईपलाईन करायची होती आणि अतिरिक्त पाण्याचा साठा सुद्धा करण्याची गरज होती. कारण की तिथं दूधगंगेमध्ये आपल्या इचलकरंजीचं पाणी आरक्षित नव्हतं, कागदोपत्री नव्हतं, धरणात नव्हतं, काही नव्हतं. आपल्याला पहिला आरक्षण टाकणं मग पाणी उपसा करणं हा त्या ठिकाणी मेजर होता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं पाणी उपलब्ध आहे. आपल्याला हक्काचं पाणी सरकारी दप्तरी कोणीही त्या ठिकाणी रेड लाईट रेड फ्लॅग कोणीही लावू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टीबद्दल सविस्तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी माझी फार अगोदर त्या ठिकाणी चर्चा झाली. मला सीएम साहेबांनी काही मुंबईच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं ह्यांना भेटून घे, त्यांच्याशी सविस्तर चर्चा कर. त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं गाईडलाईन्स घेतलं. जे जे आम्ही त्या ठिकाणी केलंय तेथे आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी चर्चा केलो, बोललो. काही सरकारी आकडे मुंबईतले काढले, काही सरकारी आकडे सातारा सांगली पुणा सातारा सांगली कोल्हापूर या इरिगेशन डिपार्टमेंटचे जे काढले आणि त्या बेसिसवरती आम्ही त्या ठिकाणी केलं. साहेबांशी भेटलो, साहेबांना सविस्तर त्या ठिकाणी ह्या योजनेबद्दल अतिशय सविस्तर त्या ठिकाणी सांगितलं. जे गुगल प्रेझेंटेशन तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलंय ते मी कच्चं प्रेझेंटेशन माननीय फडणवीस साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या दालनामध्ये त्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी दाखवलेली. साहेबांना